तर तुमच्याकडे ऑनलाईन काही पार्सल्स येतात किंवा फूड डिलिव्हरी येते? ते रोजच येते. आता मुलं आता IT मध्ये आहेत त्यामुळे ते रोजच मागवतात. ओके. सो ते ज्या पार्सल्स ज्या पेपर बॅग्स मधून येतात तर ते पेपर बॅग्सचं तुम्ही काय करता? ते तर आम्ही तर व्यवस्थित एकत्र करून ठेवतोय घरीच. घडी घालून ठेवता म्हणजे हा. परत वापरता का तुम्ही त्यांना? नाही Second वापरत time? नाही. ओके, वापरत नाही. किंवा ते जे फूडचे प्लास्टिक कंटेनर्स मधून येतं त्या कंटेनर्सचं तुम्ही काय करता? तो पण आम्ही एकत्र करून मग ते आम्ही कचऱ्याच्या डब्यात ते रोज नेला माणूस असतो ते बरोबर. आम्ही त्यावर हे करतो. ओके ओके ओके. आणि तुमच्या घरात जी जुनी भांडी आहेत किंवा तडकलेली भांडी असतात काही खराब झालेली असतात हा. त्यांचं तुम्ही काय करता? ते आता रॅक मध्ये लावूनच ठेवलेले आहेत ना. तशीच ठेवलेली आहेत. ओके. सो तुम्हाला माहितीये का की ह्या सगळ्या गोष्टी रिसायकल होऊ शकतात? नाही एवढं काही नॉलेज नाहीये. हा. पण रिसायकल होती तर आणि कोण नेणार असेल तर आम्ही त्याला तयार आहे ना अगदी त्यांना. अगदी. सो स्क्रॅपडील अशी कंपनी आहे. हा. स्क्रॅपडीलचं ऍप आहे प्ले स्टोअर वरती. ते अच्छा. डाउनलोड तुम्ही करू शकता आणि तुम्ही ऑनलाईन तुमचा पिकअप पण बुक करू शकता आणि आम्ही तुमच्या घरी येऊन या सगळ्या गोष्टी कलेक्ट करू आणि त्या रिसायकल करू कारण या सगळ्या गोष्टी 100% रिसायकलेबल आहेत. मला आवडेल ना आम्हाला तुम्हाला मदत करायला काय हरकत आहे. थँक्यू सो मच.